असताना कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती जे भाव होते किंवा जो आनंद होता तो या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मोरवे गाव आणि या मोरवे गावाची महती सांगावी तेवढी कमीच आहे. आणि ज्ञानोबा
विठ्ठलाला नमस्कार देवा बोले विठ्ठलाला स्वप्न निवृत्तीला भूकही लागत मुक्ताबाई ज्ञानेशाच्या पाठीवरती भाकर भाजूनती ज्ञानेशाच्या पाठीवरती भाकर भाजूनती छोट्या छोट्या कोमलातानी पीठ मळूनी भाकर बनवी अति प्रेमाने भावंडांना घास भरवी भोजनाला बंधूच्या हो नाही म्हटले नाही भोजनाला बंधूच्या हो नाही म्हटले नाही ज्ञानेशाच्या पाठीवरती भाकर भाजूनती ज्ञानेशाच्या पाठीवरती भाकर भाजूनती श्रेष्ठ किया है भक्ति का शक्ति नको देवो कमा कुठलीच युक्ती शुद्ध मनाने आराधनेने मानवासया मिळेल सत्यघटना त्रैलोक्याची अनंत काळ राही सत्यघटना त्रैलोक्याची अनंत काळ राही ज्ञानेशाच्या पाठीवरती भाकर भाजूनती ज्ञानेशाच्या पाठीवरती भाकर भाजूनती हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या विठ्ठलाची स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या विठ्ठलाची सोबत नाही
देह माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव रंगला भुवरी आनंदी आनंद झाला रंगी रंगला जीव रंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुक्ती भेट पंढरी जीव चरणाची अर्पण केला Hare
हो चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे
75 वर्षाच्या या मंदाताईंपर्यंत कधी भजनात उभे कतारी 70व्या वर्षी कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर पांडुरंगाची भक्ती थोर धन्य धन्य तो पोरा कुंभार केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर पांडुरंगाची भक्ती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गुण संपन्न अशी ही वारकरी दिंडी आज बघून मला खूप समाधान मिळालं की जवळजवळ 5-6 वर्षाच्या मुलीपासून ते 70 वर्षाच्या या मंदाताईंपर्यंत मंडळी या दिंडीमध्ये अगदी तल्लीन होऊन नाचत होती. आज आपण या आमच्या ताई आहेत त्यांच्याशी बोलूया. 75व्या वर्षी तुम्ही एवढं सुंदर नृत्य करत होता आणि ते बघून एवढं अगदी आनंद वाटत होता आणि तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या सगळ्या मंडळाच्या चेहऱ्यावरती सगळे जे कलाकार होते त्यांच्या चेहऱ्यावरती जे भाव होते किंवा जो आनंद होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी टिपण्याचा प्रयत्न केला. पण मला तुम्हाला एवढंच विचारायचं की या वयात सुद्धा तुम्हाला एवढं सुंदर नृत्य तुम्ही करताय, तुम्हाला याच्यात काय मिळतं? मला आनंद मिळतो. आनंद मिळतो. एक प्रकारे देवाची सेवा केल्याचा भाव आणि आनंद भरपूर भरपूर मिळतो. या वयात सुद्धा एवढ्या म्हणजे मला वाटतं मला आणखी करावं. आणखी करावं. खरंच म्हणजे बघून सुद्धा खूप आनंद झाला की कला ही वयानुसार सुद्धा करता साधता येते आणि त्याच्यात आनंद घेता येतो. धन्यवाद ताई. करण्यासाठी इच्छा असावी लागते आणि कला सादर करण्यासाठी आवड असावी लागते आणि ती कला सादर करताना मनोभावे तल्लीन होऊन करण्याचं सुद्धा सामर्थ्य लागतं. त्या मुली होत्या आणि एवढं सुंदर नृत्य करत होतं. ते नृत्य करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ना ते बघताना एवढा आनंद मिळत होता आणि सुख मिळत होतं की एवढ्या लहान वयात सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने कला सादर करतात ही मुलं. आणि खरोखर याच्यामागे खूप मेहनत आहे आणि चेहऱ्यावरचे हावभाव किंवा जे नृत्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या छोट्याशा या आमच्या मुलींच्या चेहऱ्यावरती दिसत होता. बाळांनो तुम्ही खूप सुंदर नृत्य करत होता वारीच्या दिंडीचं. आता वारीची दिंडी तुम्हाला माहिती आहे पांडुरंगाच्या भेटीला जातात सगळे जेव्हा वारकरी, तेव्हा त्यांनासुद्धा ते सुख मिळत असतं. ते सुख घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. तुमचा आनंद कसा होता? तुम्हाला कसं वाटतं? हीच मला वाटतं तुमच्या सगळ्यात छोटी कोण आहे? हां, नाव काय बाळा तुझं? दुर्वा तर अप्रतिम म्हणजे सगळ्याच अप्रतिम नाचत होता. आणि दुर्वासुद्धा तेवढीच सगळ्यात या वारीमधली सगळ्यात छोटी असून सुद्धा ती तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच तिच्या या सहकारी अप्रतिम असं दिंडी नृत्य त्या ह्या सगळ्या मंडळाने केलं. त्यात या मुलींनी अप्रतिमच केलं. तुम्हाला याचा आनंद काय मिळतो बाळानू? हे वारकरी दिंडी नाचताना कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला आनंद वाटतो. आनंद मिळतो. वा वा. आणि पांडुरंगाची भक्ती केल्याचं समाधान मिळतं नाही का? अरे वा वा, छान. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच आपल्या हां पांडुरंगाची सेवा तुम्ही करत राहा. हां, चला धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या वारकरी दिंड्या आहेत आणि खूपशा दिंड्या मी पाहिल्या आहेत आणि खूप चांगल्या दिंड्या आहेत आणि खूप लोक ही पांडुरंगाची सेवा अशा पद्धतीने करतात आणि पांडुरंगाची भक्ती करतात. असे लोक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत. या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोरवे असे एक सर्वगुण संपन्न गाव आहे की ज्या गावामध्ये भरपूर कलाकार आहेत आणि तिथे दशावतारी नाटकं किंवा अशा पद्धतीची वारकरी दिंडी वगैरे चांगल्या पद्धतीने सादर होते. आज या दिंडीमध्ये मी काय पाहिलं तर दिंडीमध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट नृत्य, सर्वोत्कृष्ट गायन, सर्वोत्कृष्ट वादन असं सगळ्या गोष्टी या दिंडीमध्ये होत्या. आणि दिंडी नृत्यामधील एक गरुडाची भूमिका आणि अनेक भूमिका आणि अनेक म्हणजे स्वतः ते रंगभूषासुद्धा करतात आणि असे एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. लोणे साहेब आहेत, कंकाद्री लोणे असं त्यांचं नाव आहे आणि खूप चांगलं काम करतात दशावतारी नाटकामध्ये सुद्धा. आजच्या या दिंडीमध्ये सुद्धा वारकरी दिंडीमध्ये सुद्धा त्यांनी छानपैकी बरेचशी रूपं घेऊन ते येत होते, आपलं अभिनय सादर करत होते. दादा तुम्हाला काय सांगाल या सगळ्या तुम्ही जी कला सादर करता वारकरी दिंडी एवढ्या सुंदर पद्धतीने सादर केलं, तुम्हाला काय मिळतं याच्यामध्ये? तुम्हाला कोणतं सुख मिळतं किंवा समाधान मिळतं जरा सांगा ना. सुस्वागतम. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुका आणि या देवगड तालुक्यातील हिंदळे मोरवे हे छोटंसं गाव अतिशय समुद्राच्या किनारीला एका बाजूला पर्वताच्या भरपूर अशा मोठ्या रांगा अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मोरवे गाव आणि या मोरवे गावाची महती सांगावी तेवढी कमीच आहे. आणि त्यातील एक म्हणजेच दिंडी भजन. या गावामध्ये गाव छोटा आहे पण गावामध्ये विविध तऱ्हेच्या कलागुणांनी नटलेली सगळी मंडळी आहे आणि या कलागुणांचा वारसा घेऊन हे जे विठुरायाचं दिंडी भजन आहे, हे दिंडी भजनाची आम्ही सुरुवात गेल्या वर्षी केली. जवळपास गेल्या वर्षी सिंधुदुर्गामध्ये आमच्या 27 कार्यक्रम झाले. आज जवळजवळ दुसऱ्या पर्वाला नवीन जोशाने आम्ही सुरुवात केली आहे. 5 ते 6 ठिकाणी आम्ही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक विजेते पद पटकावलेलं आहे.
असा हा माझा जवळजवळ 75 लोक या संघामध्ये आपला पांडुरंगाची सेवा करण्यासाठी सादर आहेत. आणि हा सगळा आम्ही आमचा हा कुटुंबाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग नगरीमध्ये सर्व ठिकाणी आम्ही फिरतो. या कलागुणांमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत पाहिलं असेल तर ज्या लोकांनी आमचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना मी सांगू इच्छितो की छोट्यापासून मोठ्यापर्यंत जी काय एनर्जी आहे, जे काय प्युअर एकदम ओरिजिनल आहे ते गावातूनच सादरीकरण करून कोणाचीही कॉपी न करता हा संच उभा आहे. या संचामध्ये वेशभूषा असेल, नेपथ्य असेल, कॉस्ट्युम डिझाईन असेल, नृत्य असतील किंवा वाद्य असतील किंवा आमच्या बुवांची गाण्यांची त्या प्रसंगानुरूप त्यांची लहर असेल, हे सर्व एकजुटीने एकत्र करून त्याचा एक देखावा माझ्या भक्त मंडळींसमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ज्या गावामध्ये जाऊ त्या गावामध्ये प्रत्यक्षाला पांडुरंगाचं दर्शन देण्याचं एक भाग्य आमच्या हाती हे निर्माण झालेलं आहे. ते आम्ही देण्याचं कार्य करतो. आणि या माध्यमातून आम्ही जनसेवा साधूनही विठुरायाची सेवा करतो. विविध स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतो. पण ज्यावेळी आम्हाला स्पर्धेच्या स्टेजवरती आमची जेव्हा मुलाखत घेतात तेव्हा विचारतात, तेव्हा आम्ही मोठ्या जोशाने सांगतो की आम्ही केवळ स्पर्धेसाठी न आलेले असून आम्ही विठू माऊलीची सेवा करण्यासाठी विठुरायाचे भक्त म्हणून आलेलो आहोत. कारण स्पर्धेमध्ये अनेक संघ असतात आणि त्या अनेक संघांमध्ये एकच माऊली असते आणि ती म्हणजे विठू माऊली. आणि हे सगळे संघ हे विठू माऊलीचे सेवक आहेत. स्पर्धा ही आयोजकांसाठी असते, आमच्यासाठी नसते. आणि या आयोजकांच्या स्पर्धेत भाग घेऊन विठुरायाची एक छोटीशी सेवा करण्याचं भाग्य आमच्या पदरी पडतं आणि कोणाची तरी पुण्याई फळाला येते. आणि या भाग्याचं श्रेय म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचा हा जो काही दिंडी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम घेऊन जाऊन तिथे त्या देवांना विठुरायाची सेवा घडवण्याचं एक छोटंसं कार्य आमच्या हातून घडतं आहे. आणखी तुम्हाला विशेष सांगतो की मी खूप दिंड्या पाहिल्या, परंतु तुमची जी वेशभूषा होती, की रंगभूषा होती, किंवा जे गायन होतं, वादन होतं, हे अगदी मंत्रमुग्ध करणारं होतं. आणि अप्रतिम असा अनुभव आज मला मिळाला. तुम्हा सर्वांना परमेश्वराने खूप सारं आयुष्य देऊन या कलेचं सादरीकरण अधिक उत्तम व्हावं तुमच्याकडून, अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय विठू माऊली. जय विठू माऊली.